हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग्स. मी खूप दिवसानंतर मेहंदी काढली होती हातावर. मी नव्हती काढली, मी बाहेर जाऊन लावून घेऊन आली होती. आणि इथे ओवीने पण. मला खूप इच्छा झाली की म्हटलं या वटपौर्णिमेला मेहंदी लावू. मग मी आणि ओवीने भरभरून मेहंदी लावून घेतली हाताला. आणि मी अशी काय रेडी झाली होती वटपौर्णिमेसाठी. कमेंट करून नक्की सांगा मी कशी दिसते. मी हे असं काही पूजेसाठी ताट तयार केलं होतं आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रकाराने ओटी भरली जाते. म्हणजे माझ्या माहेरी ना सुवासिनींना 5 वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि त्यामध्ये काळे मणी असतात ते त्याची ओटी भरली जाते. आणि इथे म्हणजे सासरी आणि इथे पुण्याला गहू आणि आंबा ह्यानेच ओटी भरली जाते. मग मी रेडी होऊन निघाली बाहेर. माझी एक फ्रेंड पण येणार होती माझ्यासोबत. मग मी तिच्या घराकडे जात होती. ती माझ्या घराजवळच राहते. मग मी पायीच गेलो तिच्याकडे. आम्ही भेटलो आणि मग आम्ही रिक्षा करून गेलो जिथे वडाचं मोठं झाड होतं. आम्ही आलो होतो हे महातोबाच्या मंदिराकडे. इथे ना खूप मोठं वडाचं झाड आहे. हे मंदिर पण खूप सुंदर वाटत होतं बाहेरून. अजून आत गेलो नव्हतो आम्ही कारण जस्ट उतरलो होतो. बघताय ना किती मोठं वडाचं झाड होतं. मग मी इथे माझ्या पूजेसाठी सगळी सामग्री एकत्र करत होते, म्हणजे काय काय पूजेला लागते. त्यानंतर मी पूजा सुरू केली. सगळ्यात पहिले मी विड्याची पानं मांडली तिथे. त्यावर एक सुपारी ठेवली. त्याला हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर थोडेसे तांदूळ, फुलं आणि मग वस्त्र दिले. त्यानंतर वडाच्या झाडाला मी दूध आणि पाणी अर्पण केलं. मग आपला दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि ओवाळणी केली. इथे नैवेद्य पण ठेवता, पण मी पुरणाच्या पोळ्या नव्हत्या केला. मी आणली होती साखर. मग मी साखरचाच नैवेद्य दाखवून दिला आणि आंबा पण ठेवला तिथे देवाकडे. ह्या वडाच्या झाडाकडे खूपच गर्दी होती, पण मग म्हटलं जाऊ दे, आपल्याला जागा भेटली. मग मी तिथे बसूनच पूजा करून घेतली. पुढे नाही गेलो कारण तिथे ना खूपच चिखल होता आणि तिथे ना काचा वगैरे पडल्या होत्या. म्हणून एकदम जवळ वडाच्या झाडाकडे जाऊन पूजा नव्हते करत. सगळे हे बाहेर थांबूनच पूजा करत होते. मस्त देवाकडे वडाच्या झाडाकडे मी प्रार्थना केली की देवा मला पुढच्या 7 जन्मी पण हाच नवरा देव. मग आता सुरुवात केली वडाला फेऱ्या मारण्याची. मग मी इथे जो दोरा आणला होता ना तो इथे बांधून दिला. गर्दी खूप होती. मग एकमेकांना धक्कामुक्की पण होत होती, पण मग काय नाही, एवढं चालतं. मग मी माझ्या फेऱ्यांना सुरुवात केली आणि देवाकडे मागितलं की देवा माझ्या नवऱ्याला ना खूप सुखी ठेव, समाधानी ठेव, त्याला खूप धन लाभ हो, म्हणजे मला पण धनप्राप्ती होईल. आणि मी देवाला सांगितलं की पुढच्या 7 जन्मापर्यंत मला असंच माझ्या नवऱ्याला त्रास द्यायचा आहे. मग आम्हा सगळ्यांना सुखी ठेव, समाधानी ठेव. तर मग फायनली मी वडाच्या 7 फेऱ्या घेतल्या आणि मग नंतर आमचा सुरू झाला ओटी भरण्याचा कार्यक्रम. मग मी माझ्यासोबत आली होती ना माझी फ्रेंड, ही तिची आई होती. मग मी त्यांना ओटी दिली, तिला पण ओटी दिली. गोल्डी माझ्यासोबत नव्हता आला कारण त्याला ओवीला शाळेत सोडवायला आणि आणायला जायचं होतं. मी 5 सुवासिनींना हळदी कुंकू देऊन ओटी दिली. त्यानंतर तिकडे खूप साऱ्या बाया होत्या. मग त्यांनी पण आम्हा सगळ्यांना परत ओटी दिली. असं करत आमची ही वटपौर्णिमेची पूजा ना मस्तपैकी संपन्न झाली. आजूबाजूचं हे असं काय वातावरण होतं. सगळीकडे बायांना
नटून थटून आल्या होत्या. मस्त काहींचं तर नवीन नवीन लग्न झालं होतं, मग त्याही आल्या होत्या. इकडे हे बघताय ना, कबूतर किती सुंदर दिसत होते. आणि हे आहे म्हातोबाचं मंदिर. मग आम्ही आत्ता दर्शन घ्यायला जाणार होतो म्हातोबाच्या मंदिरात. इथे ना एक असं मस्त उद्यान पण आहे, पण तिथे आम्ही नाही गेलो कारण आम्हाला घरी जायचं होतं. आणि कबूतर तर इतके होते ना, वरती दिसताय ना, या पायऱ्या चढून आम्ही जाणार होतो म्हातोबाच्या मंदिरात. म्हातोबाच्या मंदिरात आत कॅमेरा अलाउड नव्हता, मग मी तुम्हाला हे बाहेरूनच असं दाखवू शकते. म्हातोबाच्या मंदिराच्या शेजारीच आहे एक शिव मंदिर. हे पण खूपच सुंदर आहे बरं का. जर तुम्ही वाकडमध्ये राहत असाल ना, तर ह्या ठिकाणी नक्की विजिट करा. इथे अशी ही मस्त एक शंकराची पिंड होती. आम्ही तिथे पूजा केली आणि मग बाहेर निघालो. तर मग तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे ते तर माहितीच आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब.